चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी, अशोकनगर, सातपूर, नाशिक। नगरसेविका सौ संगीता बाळासाहेब घोटेकर यांनी मांडल्या प्रभागातील विविध समस्या। नाशिक महापालिका सातपूर प्रभागाची बैठक सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी प्रभागातील विविध समस्या नगरसेविका सौ संगीता घोटेकर यांनी मांडल्या। प्रभाग क्रमांक 9 मधील ड्रेनेज, रस्ते आणि कचराविषयी बोलताना सौ संगीता घोटेकर यांनी सभापती समाधान देवरे यांच्या समोर अधिकाऱ्यांना धारेवर धरले। प्रभाग क्रमांक 9 मध्ये कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच आमचे सहकारी नगरसेवक अमोल दिनकर पाटील यांना जेसीबीचा धक्का लागून मोठा अपघात झाला। या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी नगरसेविका सौ संगीता बाळासाहेब घोटेकर यांनी केली आहे। माझा एक प्रश्न आहे की आमच्या भागात लोकांत कुत्रे खूप झालेली आणि आमचा भाग असा आहे ना का तो म्हणजे कामगार वस्ती असल्यामुळे तिला नागरिकांवर धावून राहतात। आणि दुसरा एक प्रश्न आहे का डुकरं खूप झालेली। 4-5 दिवसापूर्वी जे सावधान महाराज मंदिर आहे आपलं नाग आहे तिथं खूप डुकरं आणून सोडले। ते डुकरं म्हणजे अक्षरशः आमच्या गेटमध्ये सुद्धा घुसतं। आणि दिनकरांनी विभागीय अधिकारी जे आपले पशुसंवर्धन अधिकारी ते सोनवणे साहेब त्यांच्या दालनात नेले होते। अक्षरशः त्यांना जावा घेतलेला होता आणि या मुलांना घेऊन आले होते का नाही सोनवणे साहेबांच्या दालनात त्या मुलांना आणलं होते। म्हणजे या कुत्र्यांवर काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे आणि डुकरांवर सुद्धा डुकरं, कारण की म्हणजे अक्षरशः आमच्या गेटमध्ये सुद्धा डुकरं घुसतात। आता काय आजीला तर गाईने शिंगाडी मारली आणि आपल्या कर्मचारी जे सफाई कर्मचारी त्यांना सुद्धा मागे मारलं होतं का नाही गाईने। याच्यावर आपण काहीतरी करायला पाहिजे, ठोस असं पावलं उचलायला पाहिजे। आणि आता ड्रेनेज वगैरे याच्याबद्दल काय आता आपण सगळे जाणून तेव्हा आपले म्हणजे एवढे आपले सहकारी अमोलदादा पाटील यांना किती मोठं यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, अजूनही ते हॉस्पिटलला आहे। एक कामाचा माणूस 3-3 महिने बेडवर पडला आणि आता आपली एकादशी होती त्या दिवशी एक आयसर गाडी फसली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण असं व्हायला नकोय। याच्याकडे आपण संबंधित ठेकेदाराला जाब विचारायला पाहिजे। एकादशीच्या दिवशी झालं। या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।